नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चायनीज स्टाईल मसाला अंडा मॅगी। तर इथे मी गॅस चालू करून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी थोडं उकळून घेऊया। तर पाणी उकळायला ठेवल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा तेल। आता आपण पाणी उकळून घेऊया। इथे मी मॅगीची 7 रुपयाची पॉकेट 6 घेतलेले आहेत खोलून एका ताटामध्ये। तर आता ही उकडून घ्यायची आहेत। पाणी उकळलेलं आहे, याच्यामध्ये घालूया मॅगी। ही मॅगी 2 ते 3 मिनिटात 70 ते 80% उकडून घ्यायची। इथे मी मॅगी टाकायला 2 अंडी घेतलेले आहेत। तर आता ही अंडी आपण फोडून घेऊया। या फोडलेल्या अंड्यामध्ये टाकायचं पाव चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। पूर्णपणे फेटून घ्यायचं। येथे आपलं अंड फेटून झालेलं आहे। गॅस चालू करून मी एक कढई ठेवून घेतलेली आहे। तर मॅगी बनवण्यासाठी आपल्याला कढईचा वापर करायचा आहे। त्याच्यासाठी कढई महत्त्वाची घ्यायची, म्हणजे ती लोखंडाची एकतर घ्यायची, नाही तर स्टीलची घेतली तरी चालेल। कढई वापरताना मीडियम जाडीची लोखंडाची किंवा स्टीलची वापरायची, त्याच्यामुळे चांगला फ्लेवर येतो। तर या तापलेल्या कढईला 2 चमचे तेल लावून घ्यायचं। या कढईमध्ये तेल टाकल्यानंतर पूर्ण या पद्धतीने कढईला पसरून घ्यायचं तेल। इथे आपलं तेल तापलेलं आहे, याच्यामध्ये टाकायचं फेटून घेतलेलं अंड। तर या अंड्याला लेयर देऊन घ्यायची या कढईला। तर या प्रकारे कढई पूर्णपणे पसरून अंड पूर्ण भाजून घेऊया, जेणेकरून या कढईचा चायनीज सारखा फ्लेवर येईल। या अंड्याला या पद्धतीने भाजून घ्यायचं। तर पूर्णपणे लेयर देऊन झालेले आहे। अर्धा 1 मिनिट भाजून घेऊया। अंड भाजून झालेलं आहे, किंवा याचे तुकडे डायरेक्ट करून घ्यायचं आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊया। अंड व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे। तर आता एका डिश मध्ये काढून घेऊया। बघू शकता एकीकडे आपली मॅगी ही उकडलेली आहे। तर गॅस बंद करून घ्यायचा आणि झाऱ्याच्या मदतीने ही मॅगी एका डिश मध्ये काढून घ्यायची। पाणी निथळून घ्यायची काढून। काढलेली ही मॅगी थंड करून फॅन खाली सुकवून थोडीशी ड्राय करून घेऊया। चायनीज अंडा मसाला मॅगी बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे, ते आता आपण बघूया। तर इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे। तर ह्या सर्व भाज्या मी लांबड्या चिरून घेतलेल्या आहेत। गाजर थोडंसं लांबडं चिरून घेतलंय, कोबी, एक शिमला मिरची चिरून घेतली। इथे आपला मॅगी मसाल्याचे पॉकेट फोडून घेतलेले आहेत। एक मिरची, जर तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर मिरची घालू शकता। 4 चमचे व्हिनेगर, 1 चमचा लाल तिखट। कढई गरम करून घेतलेली आहे, याच्यामध्ये टाकूया तेल। तर 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल थोडं गरम होऊ द्यायचं। तेल आपलं गरम झालेलं आहे, याच्यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट। फ्राय करून घ्यायचं। हे आता व्यवस्थित फ्राय झालेलं आहे, याच्यामध्ये घालूया हिरवी मिरची, चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या। वरून टाकायचं चवीनुसार मीठ,
मिक्स करून या सर्व भाज्या फ्राय करून घ्यायच्या। भाज्या थोड्या कच्च्या कच्च्या अशा फ्राय करायच्या, जास्त फ्राय करायच्या नाहीत। क्रंची अशा भाज्या राहिल्या पाहिजेत, अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायच्या। गॅसची फ्लेम थोडी हाय फ्लेम वरती ठेवायची आणि भाज्या व्यवस्थित फ्राय करूया। इथे आपल्या भाज्या फ्राय करून झालेल्या आहेत। याच्यामध्ये घालूया लाल तिखट, मॅगी मसाला, मिक्स करूया। याच्यामध्ये टाकूया उकडून घेतलेली मॅगी, वरून घालूया व्हिनेगर, सर्व मिक्स करून घ्यायचं। येथे बघू शकता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। मॅगी मध्ये घालूया आमलेटचे फ्राय करून घेतलेले तुकडे, वरून सर्व टाकून घ्यायचे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं। येथे आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे। गॅस बंद करून घेऊया। येथे बघू शकता चायनीज स्टाईल अंडा मसाला मॅगी तयार झालेली आहे। तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।